नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. सध्या आपल्याकडे जवळजवळ 50-60 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावर मराठा समाजातील लोक आक्रमक आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी उपोषणासाठी कार्यकर्ते बसलेले, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना लोक सपोर्ट करतात. जरांगे पाटलांनी 40 दिवसाचा वेळ सरकारला दिला होता आणि तो 24 तारखेला 40 दिवस पूर्ण झाले आणि जरांगे पाटलांनी परत आपल्या गावी आंतरवली सराटीला अमरण उपोषण सुरू केलं. काही दिवस 2 दिवस त्यांनी पाणी सोडलं होतं, पण शाहू महाराजांच्या काही मध्यस्थीवर त्यांनी पाणी घ्यायला सुरुवात केली. आजही त्यांचं आक्रमक भाषण किंवा सरकारच्या विरोधात किंवा ज्या काही मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्याबद्दल ते बोलत असतात आणि सरकारने अजून पण जी काही समिती होती त्या समितीने अहवाल दिलाय. समितीने सरकारकडे 2 महिन्याची मुदत मागितली, पण जरांगे पाटील काही मुदत द्यायला तयार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठा समाजाला द्या, अशी त्यांची सरसकट मागणी आहे. अजून त्यावर सरकार विचार करते. सरकारने ज्या लोकांचे दाखले पुरावे आहेत अशा लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश पण दिलेले आणि जे पाठीमागं सुप्रीम कोर्टामध्ये जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हायकोर्टात जे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं होतं, त्याचं विंडो ओपन झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. त्यावर पण मोठ्या प्रमाणामध्ये डेटा कलेक्शन सुरू आहेत, त्यावर अभ्यास चालू आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही सुनावणी घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळं सरकार मराठा समाजाला आता फसवण्याच्या मूडमध्ये नाही. पूर्वी फसवलं नव्हतं, आजही फसवणार नाही अशी सरकारची एकंदरीत भूमिका दिसते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाऊ स्वरूपाचं कायमस्वरूपी आरक्षण मिळालं पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे आणि तीच भूमिका आपली सुद्धा आहे. निवळ जरांगे पाटलांचं उपोषण सोडवायचं आणि हा मुद्दा गायब करायचा अशा दृष्टीने कुठल्याही सरकारने काम करू नये या मताचे आपण आहोत. हा मुद्दा कायमचा एकदा त्याचा निकाल लागला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण यामध्ये काही लोक राजकारण करताना दिसतात, ज्यांनी आपण सत्तेवर असताना मराठा समाजाच्या आरक्षणावर तोंडाला चिगटपट्ट्या लावल्या होत्या, कुठलाही डेटा कलेक्शन केला नाही, कुठलंही काम केलं नाही, चांगले वकील दिले नाही आणि जे हायकोर्टात हे आरक्षण टिकलं ते यांना सुप्रीम कोर्टात टिकवता आले नाही. हे यांचं अपयश, हे दुसऱ्याच्या माथी मारण्याचं पाप काही लोक करतात आणि काही लोकांना या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची आहे.
जे महाराष्ट्र आपला जो महापुरुषांची किंवा संतांची भूमी आहे, या भूमीला बदनाम करायचं. काही दिवसापूर्वी मराठा समाजाने 57-58 मुखमोर्चे काढले, कुठेही गालबोट लागलं नाही. मराठा समाज हा शांतिप्रिय समाज आहे. कोणावर कधीच असं हिंसेचं हत्यार मराठा समाज कधी उगारणार नाही. त्यामुळं काही लोकांकडून मराठा समाजाला बदनाम करण्याचं जे षड्यंत्र सुरू आहे आणि यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या, सरकारवर समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज कसा होईल याच्यासाठी वेगवेगळं बोलायचं. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे, कोणी नाकारत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मणिपूरचा मुद्दा पुढे करायचा. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मणिपूर करण्याची गरज काय? मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये इतका तेढ निर्माण झालाय की त्यांच्यात अक्षरशः विस्तव जात नाही. मग मणिपूरचं नाव संजय राऊत घेतात, उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतात. मग यांना 2 समाजामध्ये हाणामाऱ्या लावायच्या आहेत का? यांना राज्यामध्ये दंगली उसळायच्या आहेत का? यांना राज्याचं वातावरण अस्थिर करायचे आहेत का? लोकांमध्ये जे सलोख्याचं वातावरण आहे, राज्यामध्ये जे चांगलं वातावरण आहे, जे राज्यामध्ये बंधुभावाचं, प्रेमाचं, आपुलकीचं जे नातं आहे, जे वातावरण आहे, ते या राजकारण्यांना खराब करायचे अशी शंका आता यायला लागली. मणिपूरचा काय मुद्दा आहे इथं? मणिपूरचा इथं संबंध काय? मणिपूरमध्ये हायकोर्टाने एका समाजाला काही दिवसापूर्वीची जी काही 40 वर्षाची जी मागणी होती ती पूर्ण केली आणि त्या समाजाला आरक्षण दिलं. दुसरा समाज नाराज झाला आणि राज्याचं वातावरण अस्थिर झालं. अनेक लोकांचे त्यामध्ये प्राण गेले, जाळपोळी झाल्या. सरकारी साधन संपत्तीचं अक्षरशः वाटोळं झालं. कोणाचं नुकसान आहे? या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं नुकसान आहे. सरकारी संपत्ती जाळणं आणि त्यामध्ये गरीब गाय म्हणजे एसटी जाळणं, एसट्या फोडणं किंवा सरकारी कार्यालयांवर दगडफेक करणं, सरकारी कार्यालय जाळणं, या गोष्टी करून समाज बदनाम होईल. पण समाज या अशा गोष्टीला खतपाणी घालणार नाही. राजकारण्यांनी राजकारण कोणत्या थराला न्यावं याला सुद्धा काही लिमिट असायला पाहिजे. काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. आता काहीतरी जरांगे पाटलांनी असं काहीतरी म्हटलं होतं की पुढलं जे काही उपोषण आहे ते सरकारला झेपणार नाही. ही जरांगे पाटलांची भाषा असू शकते, तो त्यांचा विषय. पण सुप्रियाताईंनी जरांगे पाटलांची भाषा वापरणं कितपत योग्य आहे? जी भाषा जरांगे पाटील वापरतात की सरकारला हे पुढील उपोषण किंवा पुढील आंदोलन झेपणार नाही, त्याच पद्धतीने सुप्रियाताई सुळे बोलतात की सरकारला आंदोलन झेपत नाही, देवेंद्र फडणवीसांना आंदोलन झेपत नाही. अहो सुप्रियाताई, तुम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये
प्रश्न विचारला असता, मराठा समाजाच्या युतीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला असता, तुम्ही लोकांना डायरेक्ट सांगितलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, पण त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न राज्यामध्ये प्रलंबित आहे, तेव्हा तुमचं आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होतं. त्यावेळेस तुम्ही सांगितलं की मराठा आरक्षणापेक्षा अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत, त्यावर बोला. जे त्यावेळेस तुम्हाला मराठा आरक्षण महत्वाचा मुद्दा वाटला नाही. आज बाकी तुम्हाला राज्यामध्ये वातावरण खराब करायचे, सरकारच्या विरोधात लोक कसे उभे राहतील हा तुम्हाला धंदा करायचा आहे. सरकारच्या विरोधात लोक कसे उभे राहतील हे तुमचं षडयंत्र आहे अशी शंका काय येणार नाही. त्यामुळं तुम्हाला फक्त रोज सकाळीच येऊन माध्यमांशी बोलणं, आगीत तेल टाकणं, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका अजिबात नाही. पण सरकारची बदनामी, राज्यामध्ये अस्थिरतेचं वातावरण आणि यामध्ये सरकार, मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जी काही महायुतीचं सरकार चालवले, यांना लोकांनी कसं शिव्या द्याव्या किंवा घाणेरड्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. जे कुठल्या तरी आमदाराचं घर जाळणं, घरात असताना लोकांनी येऊन काचा फोडणं अतिशय वाईट गोष्ट आहे. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. या राज्यामध्ये कोणाचाही जीव जाणं, कुणी आत्महत्या करणं, कुणी अंगावर पेट्रोल टाकून घेणं, कुणी किंवा कुणी कोणाला धमकावणं, मारणं, झोडणं आणि त्यातून आरक्षण मिळेल न मिळेल हा भाग वेगळा आहे. आणि आरक्षण मिळालं पाहिजे या गोष्टीवर पण आपण ठाम आहेत. पण राज्याचं, राष्ट्राचं नुकसान करून किंवा नेत्यांचं, मंत्र्यांचं, त्यांच्या घरावर दगडफेक, त्यांच्या गाड्यांवर दगडफेक ही गोष्ट सुद्धा चांगली नाही. लोकांनी पण किंवा कार्यकर्त्यांनी पण सामान्य विचार केला पाहिजे की जे आमदार लाख लाख 2-2 लाख मतांनी निवडून येतात त्यांना पण समाजामधून, लोकांमधून मतदान मिळालं असतं आणि त्यांना पण कुटुंब आहे, त्यांना पण सगळ्याच गोष्टी आहे. कोणाचं तरी घर जाळणं, कोणाचं तरी गाडी फोडणं किंवा अस्थिरतेचं वातावरण करणं ही अतिशय घातक गोष्ट आहे. यामधून समाजाची हानी होईल, समाज बदनाम होईल, आरक्षण वेगळ्या दिशेने जाईल अशी भीती वाटते. आरक्षण योग्य पद्धतीने, शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळालं पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. पण अशा पद्धतीची जाळपोळ किंवा हे काही गावबंद्या केल्या आहे राजकीय नेत्यांना. राजकीय नेत्यांना गावबंद्या करून काय फायदा आहे? जेव्हा राजकीय नेते तुमच्याकडे येतील, तुमच्या मागण्या त्यांना कळतील, ते सरकारपर्यंत जे कुणी आमदार असतील, खासदार असतील, जेव्हा कार्यकर्त्यांना जे काही उपोषण मध्ये बसलेले असतात अशा लोकांच्या मागण्या त्या सरकारपर्यंत पोहोचवतील, तर त्यांनाच जर गावबंदी केली
तर तुमचा संदेश कोण पोहोचवणार? मग कार्यकर्त्यांनी म्हणायचे की आमदार आले नाही, खासदार आले नाही, हे आले नाही, ते आले नाही, मग उगाचच शिव्या श्राप द्यायचे. गावबंदी करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. किंवा नेत्यांना शिव्या देणं, नेत्यांच्या फोटोला काळं फासणं, किंवा काही तर व्हिडिओमध्ये आपण बघितले की अक्षरशः राज्यातील काही नेत्यांच्या फोटोवर लहान लहान मुलांनी लघुशंका केल्याचं किंवा लोकांनी त्याचं चित्रण केल्याचा व्हिडिओ आपण बघतोय. ही किती खराब गोष्ट आहे. या गोष्टीचं समर्थन कुठलाही समाज करू शकत नाही. आणि सुप्रियाताईंनी काय, च्या वडिलांनी या राज्याचं 11 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं. का नाही ते देऊ शकले मराठा समाजाला आरक्षण? त्यांचं पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं या संबंधी समर्थन नव्हतं. पाठीमागचे कित्येक पुरावे आपल्याला देता येईल. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी कधीच सकारात्मक भूमिका घेतली नाही, की ती सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. आज त्यांना जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनातून त्यांना काय साध्य करायचे, काय नाही साध्य करायचे त्यांचा प्रश्न तो. पण एकंदरीत सुप्रियाताई, उद्धव ठाकरे किंवा आदरणीय शरद पवार यांना यांचे पक्ष फुटले, यांच्या पक्षाचं वाटोळं झालं, चिरफाड झाली. आणि मग आता एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांचं जे महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्या सरकारवर जे काही जनतेचा रोष आहे, त्या याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम या नेत्यांकडून सध्या सुरू आहे. आरक्षण कसं द्यावं, काय द्यावं यावर ते काहीच बोलत नाही. किंवा आम्ही सत्तेत होतो, आम्ही का दिलं नाही हे पण ते सांगत नाही. सरकारने दिलं पाहिजे, लगेच दिलं पाहिजे, तात्काळ दिलं पाहिजे, आजच दिलं पाहिजे, उद्याच दिलं पाहिजे, असे सल्ले प्रत्येक जण देऊन मोकळं होतं. अरे पण तुम्ही सत्तेत होते, तुम्ही का दिलं नाही? तुम्ही 2 दिवसात का दिलं नाही? तुम्ही काल का नाही दिलं? काल तुम्ही परवा का नाही दिलं? यावर तुम्ही का बोलत नाही? फक्त यांनी दिलं पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे एवढंच बोलतात. म्हणजे आपण सरकारमध्ये असल्यावर आरक्षणाचा प्रश्न कोणी विचारला तर आरक्षणापेक्षा तुम्हाला इतर प्रश्न महत्वाचे वाटतात. आणि आज बाकी तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण या सरकारने दिलं पाहिजे. 42 वर्षाचा प्रलंबित प्रश्न, तो जुना प्रश्न आहे, तो बाकी याच सरकारने मिटवला पाहिजे. मागील सरकारांनी सगळं त्याच्यावर पाणी टाकलं आणि आता बाकी ह्याच सरकारने केला पाहिजे. कदाचित हे सरकार करल पण आता याच्यामध्ये अनेक लोक मग आम्ही आंदोलन केलं, आम्ही जरांगे पाटलांना सपोर्ट केला, मग आरक्षण मिळालं, अशा श्रेयवादाच्या लढाया सुद्धा होऊ शकतात. मग त्याच्यासाठी मग उद्धव ठाकरेंनी म्हणायचं 48 खासदारांनी राजीनामा द्यावा, मोदींना अधिवेशन घ्यायला भाग पडावं, मोदींच्या समोर सांगावं की आमच्या राज्यामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय, तुम्ही देणार आहे का? ते नाही म्हणत नसतील तर तुम्ही राजीनामे फेकून द्या. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजीनामा का नाही दिला? जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा फेसबुकवर दिला त्या टायमाला त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा देण्याचं सुद्धा सांगितलं होतं. तो सुद्धा त्यांनी दिला नाही. आणि ते लोकांना ज्ञान पाजतात, लोकांना सांगतात का तुम्ही राजीनामे द्या.
तुम्ही देऊ केलेला राजीनामा तुम्ही दिला नाही आणि तुम्हाला एवढाच मराठा समाजाच्या बाबतीत एवढी सहानुभूती आहे खोटी की तुम्ही पहिला तुमचा राजीनामा द्या ना विधान परिषदेचा. तुमच्या युवराजांना सांगा तुम्ही द्या विधान सभेचा राजीनामा. पण तुम्ही देणार नाही. तुम्ही फक्त चिथावणीखोर वक्तव्य करणार, मणिपूरचं नाव घेणार. मणिपूर तिकडं बऱ्याच दिवसापासून आगीत आहे, महाराष्ट्र पेटतोय, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचा आहे अशा पद्धतीची भाषा तुम्ही वापरतात. ही अतिशय निंदनीय. मार्ग काढला पाहिजे. सर्व पक्षांनी एकत्र बसले पाहिजे. सर्व नेत्यांनी एकत्र बसलं पाहिजे. एकीकडं समाजाला, मराठा समाजाला चिथावणी द्यायची, दुसरीकडं ओबीसींच्या बाबतीत काहीतरी वेगळं बोलायचं, तिसरीकडं धनगरांच्या बाबतीत वेगळं बोलायचं, चौथीकडं आदिवासींच्या बाबतीत वेगळं बोलायचं. जाती जातीमध्ये विष कालवण्याचं काम अनेक लोक करत असतात. त्यामध्ये हे कोण जे असतील यांनी अशा पद्धतीचं पाप करणं थांबवलं पाहिजे. आरक्षण हा मुद्दा अतिशय जटिल आहे. उचलली जीभ आणि लावली टाळूला अशी परिस्थिती नाहीये. सरकार आरक्षण त्यांना काय द्यायचंच आहे, पण ते सुप्रीम कोर्टात टिकणारं द्यायचंय. मराठा समाजाला निवळ शब्द देऊन फायदा नाही. मराठा समाजाला असं आरक्षण दिलं पाहिजे की ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. तर सरकार तर उद्या घोषणा करू शकतं, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही तर समाजाची मोठी फसवणूक होईल. यामुळं सरकार सुद्धा अतिशय एक एक पाऊल जे उचलते ते चुकीचं उचलत नाही. त्यामुळं लोकांनी थोडाफार विश्वास ठेवला पाहिजे. इतक्या दिवस विश्वास ठेवला, अजून थोड्या दिवस सरकारवर विश्वास ठेवायला काय हरकत नाही. जर टिकाऊ आणि सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण जर सरकार देण्याच्या मानसिकतेत असेल तर समाजाने सुद्धा थोडंसं नरमाईची भूमिका घेऊन आपल्या समाजाला, मराठा समाजाला टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण मिळणार असेल यासाठी लोकांनी थोडं शांततेचं आव्हान आपल्या बंधू भावांना केलं पाहिजे. राज्यामध्ये जी अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली, यामुळं आपला महाराष्ट्र बदनाम होऊ शकतो, समाज बदनाम होऊ शकतो. निष्पन्न काहीच होणार नाही. राजकीय नेते आपल्या आपल्या पोळ्या भाजतील, अनेकांचे बळी जातील, लोक विसरून जातात. त्यामुळं नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. नेत्यांनी भडकवण्याचं कार्य बंद केलं पाहिजे आणि समाजाचे जे काही प्रतिष्ठित नागरिक असतील, लोक असतील, त्यांनी आपल्या समाजातील बंधुभावांना शांततेचं आव्हान केलं पाहिजे. मार्ग काढला पाहिजे, योग्य तो मार्ग काढला पाहिजे. चुकीच्या मार्गाने आंदोलन भरकटण्याचा काही लोक प्रयत्न करतात, काही लोक दंग्यात धंदा करण्याचा प्रयत्न करतात, अस्थिरतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीकडं सुद्धा समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे. अशा समाजकंटकांवर किंवा अशा जे लोक आहे यांच्यावर सरकारने पण सक्त कारवाई केली पाहिजे. राष्ट्रसंपत्ती, राज्याची संपत्ती आणि ती कोणी जाळणार असेल तर त्यांच्यावर सुद्धा सरकारने कारवाई केली पाहिजे. आणि जो काय आरक्षणाचा जो काय मुद्दा आहे त्यावर सुद्धा तातडीने निर्णय घेतला पाहिजे.
कारण लोकांचं जनजीवन विस्कळीत होणं, व विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, एसटी बंद असेल, लोकांना ये जाणं बंद आहे, लोकांना बाजारामध्ये जाऊन माल विकायचा असतो, ह्या गावातून त्या गावात जायचं असतं, मुलांचे परीक्षा असतात, या सगळ्या गोष्टी यामुळं प्रभावित होतात. ही परिस्थिती राज्यामध्ये जास्त दिवस राहणं योग्य नाही. त्यामुळं सर्वांनीच राज्यामध्ये शांतता कायम कशी होईल ही गोष्ट पाहिली पाहिजे आणि ती तशी होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.